चला तर मंडळी, दुपारच्या जेवणासाठी शेवग्याच्या शेंगांची छान रस्सा भाजी बनवूयात. त्यासाठी सगळ्यात आधी मी शेवग्याच्या शेंगा चिरून त्याच्या शिरा काढून शिजायला ठेवले. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले. इथं वाटण्यासाठी मी खोबऱ्याचं किस भाजून घेते. सगळ्यात आधी खोबऱ्याचं किस भाजून घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला आहे. कांदा देखील छान मी गुलाबी रंगावरती भाजून घेते. शेंगा आपल्या इथं छान शिजल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. मी एक शेंग तुम्हाला दाखवते. शेंगा 80% शिजल्या की आपण हे वाटण करून घेऊयात. त्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कांदा हे सगळं छान वाटून घ्यायचं. शेंगा मी इथे काढून घेतल्यात. त्याच पातेल्यामध्ये मी थोडंसं अजून एक्स्ट्राचं पाणी घातले. आपल्याला जेवढा रस्सा करायचा त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घाला त्याच्यामध्ये. आता इथे फोडणीसाठी मी तेल घेतले. तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्त्याची छान फोडणी घातली. त्यानंतर आपण केलेलं हे वाटण घातले. वाटण छान परतलं की त्याच्यामध्ये हळद, धने पावडर, काळं तिखट हे छान मसाले घालून परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या शिजलेल्या शेंगा घालायच्या. त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालून 10 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. चमचमीत अशी आपली शेवग्याची रस्सा भाजी तयार आहे. नक्की